हाय, गुड इव्हनिंग. गेल्या इंग्लिशच्या लेक्चरला आपण बघितलं, मुलगा बँक बुडवतो. एक थोडक्यात तुम्हाला एक आढावा देतो. एक व्यक्ती, एक स्वीपर बँकेमध्ये कामाला असतो. एक मुलगा असतो, यंग मुलगा असतो, तरुण मुलगा असतो. एका गावामधल्या बँकेमध्ये कामाला असतो. काही कारणास्तव बँकेमधल्या लोकांनी त्याचा पगार दिलेला नसतो. चिडचिडत तो झाडू मारत असतो. झाडू मारता मारता त्याच्याच बरोबर असलेला एक त्याचा ओळखीचा एक धोबी परी हा तिथून जात असताना बोलतो, अरे किती धूळ उडवतोयस, कशाला राग काढतोयस. असं म्हटल्यावर तो आपली खरी हकीकत सांगतो, अरे अजून पगार दिला नाहीये माझा, पगार दिला की मी इथून काम सोडणार. तेव्हा तो धोबी त्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्यासाठी दुसरं काम बघू का. अशा प्रकारे त्याला ग्वाही देतो आणि तिथून तो निघून जातो. पुढे गेल्यानंतर ज्या घरामध्ये तो कपडे देत असतो त्या घरात मिसेस श्रीवास्तव राहत असतात. अनायासे त्या श्रीवास्तव त्याला सांगतात, एखादा घरकामासाठी, साफसफाईसाठी एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर बघ. त्याला आनंद होतो. बोलतो, एक मुलगा आहे माझ्याकडे जो आता बँकेत कामाला आहे, पण तो आता जॉब सोडणार आहे, कारण बँकेतून त्याला अजून पगार दिला नाही. 20 तारीख उलटून गेली तरी. तर हे कारण तात्पुरतं कारण होतं, काळजी न करण्यासारखं कारण होतं. पण त्याचा मिसेस श्रीवास्तव यांनी आपल्या मैत्रीण मिसेस भूषण यांना सांगितलं. बरोबर असं म्हटलं जातं ना, ती बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये पसरते. कशा पद्धतीत पुढे बघूया आपण. पेज नंबर आहे तुमचं 50 चालू आहे मला वाटतं. गेल्या वेळेस आपण 49 पर्यंत आलेलो होतो. 50 चालू आहे. यस, बरोबर आहे. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. काय, अजून त्याला पगार दिला नाही. मिसेस भूषण म्हणाल्या, इफ दे कांट पे द स्वीपर दॅट मस्ट बी बॅड वे. जर ते त्या स्वीपरचा पगार देऊ शकत नाही म्हणजेच काय, तर बँकेची सध्याची कंडिशन कदाचित खराब असावी. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड आयदर. एका स्वीपरचा पगार, सामान्य पगार ते देऊ शकले नाहीत. याचा अर्थ काय, तर त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा पगार त्यांनी दिला नसावा. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव द ट्रेमेंट ट्री अँड वेंट टू सर्च फॉर हर हजबंड. असं म्हणत त्या तिथून निघाल्या. मिसेस श्रीवास्तव निघाल्या. मिसेस श्रीवास्तव ह्या तिथे पिंपळाच्या झाडाखाली उभ्या राहिल्या, आपल्या पतीची वाट पाहत. वेंट इन सर्च फॉर हर हजबंड who was sitting in the front to Komal Kishore's photography shop talking with the owner. Who was sitting in the front of Komal Kishore photography shop. Come. दुसऱ्यांचा पण पगार दिला नसेल तर ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती मोठ्या चिंचेच्या झाडाखाली, ज्या ठिकाणी ती आलेली होती त्या ठिकाणीच. वॉज सिटिंग इन द फ्रंट कोमल्स किशोर्स फोटोग्राफी शॉप. जो तिची वाट बघत समोरच्याच दुकानामध्ये होता, कोमल किशोरच्या फोटोग्राफी शॉपमध्ये. टॉकिंग विथ द ओनर बरोबर तो बोलत होता. आणि ओनर बरोबर बोलत असताना, सो देअर यू आर क्राईड मिस्टर भूषण, आय हॅव बीन लुकिंग फॉर ऑलमोस्ट एन हवर, वेअर ड्यू टू डिसअपियर. शेवटी ती त्याला तिथे बघते की तो तिथे उभा आहे, तिचा नवरा तिथे उभा आहे. शेवटी वाघारागाने वैतागते नवऱ्यावरती, अहो इथे काय, मी तुमची 1 तास झाले वाट बघते इथे, हां, आणि इथे काय करत बसले तुम्ही, कुठे तुम्ही गायब होता मध्येच. बघा अशा प्रकारची सिच्युएशन. सो नवेअर रिप्लायड मिस्टर भूषण, हाव हॅड यू रिमेन
a stationery in one shop. I might have found you, but you go from one shop to another like being a flower garden. अगं त्या स्टेशनरी म्हणजे स्टेबल नॉट मुव्हिंग. मी एका ठिकाणी एका स्टॉपमध्येच उभं राहिलेलं योग्य ना? तुझ्याबरोबर मी या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या दुकानात एखाद्या बागेत फिरल्याप्रमाणे कशाला फिरत बसू, असं त्याचं उत्तर होतं. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. द हीट ऑफ द ट्राइंग इनफ. I don't know what's happening in Pimple Nagar. Even the bank about a bank corrupt. स्वतःशीच बडबडायला लागली. काही सांगू नका. एकतर हा उकाडा वाढलाय आणि काय होणार या पिंपळ नगरचं. एक तर आता या बँका पण करप्ट व्हायला लागल्या आहेत. बँका सुद्धा बरेचसे गोंधळ घालायला लागलेल्या आहेत. विदाउट इनफ मनी टू पे व्हॉट यू ओन फायनान्शियल रुईन. कसं काय आपलं होणार आता? What's that? Said Kamal Kishore. Kamal Kishore. What's that? Said Kamal Kishore. Sitting up suddenly. Which bank? काय हे? Said the Kamal Kishore. Sitting up suddenly. Which bank? काय झालं? कुठल्या बँकेमध्ये गोंधळ व्हायला लागलेत? Why the Pimple Nagar Bank of course? I hear they have stopped paying employees. अहो पिंपळ नगरच्या बँकेमध्ये ऑफकोर्स मी त्याच बँकेबद्दल बोलणार ना. अहो लोकांचे पगार थांबवलेत, कर्मचाऱ्यांचे पगार पण देईनासे झालेत ते. डोंट टेल मी यू हॅव अकाउंट देअर मिस्टर किशोर. आता मला हे सांगू नका हा तुमचं अकाउंट तिथे आहे. नो बट माय नेबर्स हॅज. नाही माझं नाही आहे पण माझ्या शेजाऱ्याचं आहे ना. एक्सलेम अँड ही कॉल आउट ओव्हर द लॉ पार्टिशन्स टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. अहो पण माझ्या बाजूवाल्याचा आहे. लगेच त्याने आपल्या बाजूच्या दुकानदाराला बोलवलं. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? अरे आत्ताची बातमी ऐकलीस का तू? मला आत्ताच कळली. द पिंपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पिंपळ नगरची बँक ही डबघाईला चाललेली आहे. यू आर बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. अरे तुझे पैसे बाबा लवकर काढून घे. जेवढे पॉसिबल होतील तेवढे लवकर काढून घे. दीपचंद who was cutting the hair of an elderly gentleman. दीपचंद हा त्याकडे जो केस कापत बसलेला होता, माझी नाही त्याची. Was he startled that he has shook and nicked his customers right here. ते ऐकता मध्येच त्या कस्टमरच्या कानावरची रेष त्याने कापली चुकून. ऐकतं अरे कसं काय गेलं कट. बरा नशीब मिशी कापत नव्हता, दाढी करत नव्हता, नाही तर मिशी गेट ती टक्कन. द कस्टमर येल्ड. जवळजवळ तो ओरडला. विथ पेन अँड द डिस्ट्रेस. कैची लागली होती किंवा वस्ताना लागला होता. थोडासा विवळला असतो. Because of cut or distress, because of awful news had just heard. त्याने तो कळवळला होताच. त्याहीपेक्षा ती न्यूज ऐकून अजून कळवळला होता तो. With one side of his neck still unshaven. एका साईडची दाढी न करताच. He speed across the road and general merchant stores where there was a telephone. तो लगेच उठला तिथून. रोड क्रॉस केला. एक सामान्य व्यापाराचं दुकान होतं तिथे तो गेला. फोन उचलला. ही डायल स्ट्रेट गोविंद राम्स नंबर्स. त्या बँकेचा जो संचालक होता गोविंद राम, मालक होता, त्याला फोन लावला. द शेट वॉज नॉट ॲट होम. डायल केला त्याचा नंबर, त्या शेटचा बँकेचा मालकाचा नंबर डायल केला. नोकराने फोन उचलला. नोकर म्हणाला शेट वॉज नॉट ॲट होम. शेट इथे नाही आहेत. वेअर वॉज ही देन? मग गेले कुठे ते? द शेट हॅज हॉलिडे इन काश्मीर. आमचे शेट काश्मीरला गेलेत हॉलिडे मनवायला. ओ वॉज दॅट सो? अच्छा.
The elderly gentleman did not believe it. He hurried back to the barber shop and told Deepchand, "The bird has flown." तो पळत पळत तसाच त्या नाव्याच्या दुकानात आला आणि म्हणाला, "पंछी उड गया." मालक पळून गेला काश्मीरला पैसे घेऊन. सगळे काश्मीरला जाऊन एन्जॉय करतोय आपल्या बँकेतले पैसे नेऊन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. त्याने शहर सोडलंय. डेफिनेटली इंट्स कोलॅप्स. नक्कीच बँकेमध्ये काहीतरी घोटाळा झाला असणार. बँक डबघाईला आलेली असणार. अँड देन ही डॅश आउट द शॉप मेकिंग अ बेलिंग. And they dashed out the shop making a bell in office and checkbook. लगेच त्यांनी काढलं. डायरेक्ट आपलं चेकबुक काढलं. बघितलं. The news spread through the bazaar with a rapidly forest fire. एखाद्या जंगलात कशी आग लागते, झाडांना वणवा पसरतो, पटापट 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 वणवा पसरतो, तशी ती बातमी पटापट सगळ्या गावभर पसरली. From the general merchants to travel to the shop, circulated amongst the customers, and then spread with them in various directions to the battle shelter, the tailor and the free vendor, the jewelers and the beggar sitting on the pavement. बाजारामध्ये ही बातमी वाणव्यासारखी पसरली. जनरल मर्चंट्स he traveled to the shop, circulated among the customers. तिथल्या व्यापाराने आपल्या दुकानदारात आलेल्या ग्राहकांना पण सांगायला सुरुवात केली. अँड देन स्प्रेड द वेरियस डायरेक्शन. त्यामुळे ती बातमी चारही दिशेला पटापट पसरली. टू द बॅटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर. अगदी हातगाड्यांवरती विकणारे, भाजीपाला वगैरे विकणारे, टेलर, मुक्त व्यवसाय करणारे, अगदी भिकारी सुद्धा, ज्वेलर्स, बेगर्स, जे रस्त्यावर भीक मागणारे भिकारी सुद्धा, सगळेजण बँकेच्या दिशेने पटापट पळत सुटले. ओल्ड गणपत अँड बेगर्स हॅड अ क्रॉक्ड लेग. त्या रस्त्यावरती एक गणपत नावाचा भिकारी, ज्याचा पाय लंगडलेल्या अवस्थेत होता, मोडलेल्या अवस्थेत होता. He had been squatting on the pavement for years, calling for alms. बऱ्याच वर्षापासून तो काय करतोय, भीक मागतोय रोडवरती. बऱ्याच वर्षापासून रोडवरती भीक मागतो आपल्या लंगड्या पायाने. तो पटकन उभा राहिला, म्हणजे तो लंगडा नव्हता. पटकन उभा राहिला आणि इन द इव्हनिंग समवन वुड केम विथ अ बॉरो अँड टेक हिम अवे. कोणीतरी संध्याकाळी त्याला यायचं न्यायला, त्याला घेऊन जायचं. He had never been known to walk. कोणालाच माहिती नव्हतं अरे त्याला चालता येतं. बट नाव लर्निंग दॅट वॉज अ बँक वॉज अबाउट अ कोलॅप्स. पण आता त्याने ऐकलं होतं की बँक डबघाईला आलेली आहे. गणपत astonished everyone, leaping his feet and actually running top speed direction of the bank. तो लगेचच आपल्या जागेवरनं उठला आणि त्या बँकेच्या दिशेने जो पळत सुटला. It soon became known that he had 1,000 rupees in saving. तेव्हा सगळ्यांना समजलं. It soon became known that he had 1,000 rupees in saving. जवळजवळ 1,000 रुपये त्याचे होते तिथे सेव्हिंग्स म्हणून. Men stood in the groups in the street corner discussing a situation. ठिकठिकाणी त्या बँकेच्या समोर गावागावामध्ये माणसांचे गुळके दिसायला लागले, जो तो बँकेबद्दल बोलत होता. Pimpalnagar seldom has a crisis seldom. It never had floods, earthquakes, drought. अशी सिच्युएशन झालेली होती की एखादा भूकंप आला नव्हता, एखादी पूर पण आला नव्हता, समजलं, एखादा दुष्काळ पण आला नव्हता. अँड एमिनेट म्हणजे स्टँडिंग अबव अदर्स इन द क्वालिटी ऑफ पोझिशन्स. सगळेजण गुच्छाने उभे राहिलेले होते. क्रॅश ऑफ पिंपलनगर बँक सेंट एव्हरीवन टॉकिंग टू स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन द फ्रेंझी.
आज सगळ्यांना बँकेचा ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये बँकेचाच विषय होता. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइटनेस, लॉंग साइटेड. आज दूर दूरपर्यंत लोक तीच चर्चा होती. सगळेजण या बँकेचे वल्गना करत होती. कॉंग्रॅच्युलेटिंग themselves having already taken out their money or never having put any in. Others speculated on the reason for the crash putting. काही जण अभिनंदन करत होते, अरे बरं झालं मी गेल्या वेळेसच माझं अकाउंट तिथलं क्लोज केलं, अरे बरं झालं मी माझ्या बँकेतले पैसे काढून घेतले, नाही तर माझे पैसे पण डुबले असते. अशा प्रकारे हा धडा आपण इथे आज थांबूया. 51 पेज नंबरपर्यंत 50 आणि 51 आज कंप्लीट केला आपण. बराच मोठा धडा आहे, अजून जवळजवळ 10-15 मिनटं लागतील आणि उगाच व्हिडिओ मोठा होईल. तर आज आपण इथे थांबूया. बराच लेट व्हिडिओ बनवतो आहे, तसं काही नाही करायचं आपल्याला. क्वेश्चन बघूया आपण आता कोणता कमी झाला आहे वगैरे. अजून माझ्याकडे आलं आहे सर्क्युलेट, पण ते मी अजून काढलं नाही की कोणकोणता पोर्शन कमी झाला आहे, किती कमी झाला आहे वगैरे, काही काढलं नाही आहे. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. पेज नंबर 51 पर्यंत झालेलं आहे आपलं. 52 आपण बघूया. धन्यवाद, थँक्यू.